नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे भूतांचा वावर या आपल्या मराठी भयकथा चॅनलवरती. आजची कहाणी ही माझ्या आजीच्या तरुणपणीच्या काळात घडून गेलेली आहे. आजीनं मला सांगितलं होतं की त्यांच्या तरुणपणी ते शेतामध्ये कामं करायची. दिवसभर शेतात काम करून संध्याकाळी घरी यायची. तिच्यासोबत गावातल्या 10-12 बायका होत्या. त्या मिळून एकमेकींचं शेत करू लागायच्या. माझी आजीसुद्धा त्यांच्यासोबतच शेतात कामाला जायची. त्यांच्या गावातलीच एक बाई ही गरोदर होती. ती आज उद्या बाळंतीण होईल ह्या अवस्थेत होती. तरीसुद्धा ती शेतामध्ये रानावनात कामं करू लागायची आणि एके दिवशी शेतातनं येतानाच तिला बाळंतपणाच्या कळा येऊ लागल्या आणि ती तिथेच शेतातच बाळंतीण झाली. आजूबाजूच्या महिलांनी मिळून तिची मदत केली. आजी म्हणाली, पूर्वीच्या काळी काही दवाखाने वगैरे नव्हते. बायका ह्या आपणहूनच डिलिव्हरी करायच्या, एकमेकींची करू लागायच्या आणि बाळ झाल्यानंतर त्या तिथल्याच एखाद्या दगडाने बाळाची नाळ ठेचून काढून बाळाला वेगळं काढायच्या. पूर्वीच्या काळी काही बाळंतपणासाठी विशिष्ट डॉक्टरोपचार केले जात नव्हते. त्यामुळेच महिलांच्या जीवावर ह्या गोष्टी बेतायच्या. बऱ्याचदा बाळंतपणामध्येच बाई मरण पावायची किंवा त्या जन्मणाऱ्या मुलगा मृत्युमुखी पडायचा, नाहीतर दोघांचाही जीव जायचा. अशा गोष्टी घडत होत्या. तर अशा पद्धतीनेच ती बाई शेतामध्येच एका बाजूला बाळंतीण झाली आणि आजूबाजूच्या बायकांनी मिळून तिची सुखरूप डिलिव्हरी केली. नंतर तिला बाळ गुंडाळून तिच्या स्वाधीन केलं आणि ती तसंच घराकडे चालत जाऊ लागली. घराकडे जाताना म्हणजेच शेतापासनं निघून गावात शिरताना एक ओढा लागायचा. ओढ्याला भरपूर पाणी असायचं आणि नेमके ते दिवस पावसाचे होते. त्यामुळे ओढा तुडुंब भरून वाहू लागला होता आणि तो ओढा पार करून तिला गावात तिच्या घरी जायचं होतं. तो ओढा पार करतानाच तिच्या हातून बाळ निसटलं. ती सुद्धा पडली त्या पाण्यात आणि शेवटी ती आधीच बाळंतपणामुळे अशक्त झाली होती. ती स्वतःला वाचवू शकली नाही आणि तिथेच मृत्युमुखी पडली. नंतर ओढ्याचं पाणी हे कमी झाल्यानंतर गावातील सगळ्यांनी त्या महिलेला
आणि तिच्या बाळाच्या प्रेताला त्या ओढ्यातून बाहेर काढलं आणि तिच्यावर अंतिम संस्कार केले आणि त्या बाळाला तिथेच कुठेतरी दफन केलं. कारण आपल्यामध्ये लहान अर्भकाला अग्नी देण्याचा विधी हा नसतो. त्यामुळे त्या अर्भकाला तिथेच दहन केलं गेलं. काही काळ उलटला आणि नंतर मात्र गावकऱ्यांना येताना जाताना गावातनं बाहेर पडायचा आणि गावात यायचा फक्त रस्त्याला ओढा लागायचा. त्यामुळे ती बाळंतीण त्यांना त्या ओढ्याकडे दिसू लागली. प्रत्येकालाच ती दिसत होती असं नाही, पण तिचा फेरा असायचा भर दुपारी आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर. तेव्हा मात्र त्या टायमिंगला जेव्हा जेव्हा ती माणसं त्या ओढ्यापासनं जायची त्यांना ती दिसायची आणि ती ज्या माणसांना दिसेल किंवा जे माणसं तिला बघायची त्यांच्या ती मागे लागायची आणि त्यांना पछाडायची. अशा घटना गावात घडू लागल्या. गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून विचार केला की आता यावर काय उपाय करायचा आपण. असं म्हणून गावदेवीला त्या लोकांनी साकडं घातलं. तिला कौल लावला आणि विचारलं की आता यावर काय उपाय काढायचा म्हणून. गावातल्यांची अवस्थाही फार वाईट व्हायची. ती ज्या कोणाला ती बाळंतीण पछाडायची त्या लोकांना तब्येत अगदी साथ देत नव्हती. ती माणसं पार अंथरुणाला खिळून जायची. त्यांना अन्न पाणी जायचं नाही आणि फार उलट्या व्हायच्या. त्यांना अंगभर ताप चढायचा आणि अंगातला जीव त्यांच्या नाहीसा व्हायचा. असं वाटायचं की अंगामध्ये काही उरलंच नाही, काही रक्तच उरलेलं नाही. गावातली माणसं ही फार घाबरली होती. त्यांनी सगळ्यांनी असं ठरवलं की आता आपण एकच करायचं. तिच्या फेऱ्यामध्ये त्या बाजूनी कुणीही गावात ये जा करायची नाही. एवढा एकच तात्पुरता इलाज हा गावकऱ्यांना दिसत होता. शेवटी या गोष्टीला कंटाळून गावातल्यांनी त्या तिच्या फेऱ्याच्या टायमिंगला गावामधनं येणं जाणं टाळलं. कारण ती ज्या माणसांना दिसायची त्या माणसांना पछाडायची आणि हळूहळू आजारी पाडून महिन्याभरातच त्यांना पण मारून टाकायची. असंच तिचं अनेक वर्ष चाललं होतं. गावातल्या सगळ्यांनी तो रस्ता बंद करून दुसरा रस्ता तयार करायचा निर्णय घेतला. गावातल्यांनी त्या ओढ्याकडचा रस्ता बंद केला आणि दुसरा रस्ता गावात येण्या-जाण्यासाठी चालू केला. त्याच रस्त्याने गावातली माणसं ये-जा करू लागली. गावातल्याकडे जर कुणी पाहुणी माणसं आली
तर ती गावातली माणसं त्या नवीन माणसांना बजावत होती की त्या आडाकडच्या रस्त्यानं कुणी ये-जा करत नाही, तिकडून कुणी यायचं जायचं नाही, अशी सक्त ताकीद दिली होती. गावात एकदा एक नवीन जोडपं राहायला म्हणून आलं होतं. ते दोघे नवरा-बायको होती फक्त आणि नवीनच त्या गावामध्ये राहण्यासाठी आली होती. ती दोघं गावात नवीन होती म्हणून त्यांची फारशी कुणाशी ओळख नव्हती आणि त्यामुळे गावातल्या त्या ओढ्याबद्दल त्या दोघांना काहीच माहिती नव्हतं. लोकांच्या शेतात दोघं नवरा-बायकोही कामासाठी जाऊ लागली. एके दिवशी त्या बाईनं त्या गावातनं शेतात जायला तिला उशीर झाला म्हणून तिनं विचार केला की आपण आज आडाकडच्या रस्त्याने जाऊयात, म्हणजे आपण शेताकडे लवकर जाऊ. नेमके ती त्या आडाच्या रस्त्याने गेली. जाताना तर तिला काही जाणवलं नाही, पण येताना मात्र ती नसान झाली होती. सूर्य मावळतीला आला होता आणि नेमका त्या ओढ्याकडे त्या बाळंतिणीचा फेरा सुरू झाला होता. ती बाळंतीण तिथे फिरू लागली होती आणि तिकडनं ती बाईसुद्धा कामावरनं घरी येत होती. घरी येतानाच ती बाळंतीण त्या बाईच्या नजरेस पडली तशी ती बाळंतीण जोरजोरात हसू लागली. ती बाई फार घाबरली, कारण तिचा अवतार फार भयानक होता. तिचे केस मोकळे होते आणि शिवाय पूर्ण अंग हे रक्ताने भरलेलं होतं. ती त्या बाईला म्हणू लागली, "आता कशी माझ्या तावडीत आलीस? मी काही तुला सोडणार नाही. तू आता काही वाचणार नाहीस," असं म्हणून ती मोठमोठ्याने हसू लागली. तसा त्या बाईनं तिथनं पळ काढला. ती थेट घरात आली आणि तिने घराचं दार लावून घेतलं. ती फार भ्यायली होती. ती खूप रडत होती. काही वेळाने तिचा नवरासुद्धा घरी परतला. संध्याकाळी तिने स्वयंपाक केला. दोघं जेवली. फार दिवसभराच्या कामाने फार दमली होती, या कारणाने दोघंसुद्धा झोपी गेली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र त्या बाईला काही सुचत नव्हतं. तिला अंथरुणातनं उठतासुद्धा येत नव्हतं. इतकं ती तापाने फणफणली होती, कणत होती. तिचा नवरा तिला बघून फार भ्यायला आणि म्हणाला की, "थांब, मी वैद्याकडे जाऊन येतो, तुला बरं वाटेल." मग त्याने वैद्याला बोलवून आणलं. त्याच्या पत्नीला दाखवलं. वैद्याने काही तात्पुरते औषधोपचार केले. 2 दिवसांनी पुन्हा येऊन जाईल म्हणून सांगितलं. ती बाई फार आजारी आहे म्हणून आजूबाजूच्या
गावातल्यांना कळालं आणि 2 दिवस झाले तिने पार अन्नपाणी सुद्धा सोडून दिलं होतं. त्यांच्या घराच्या आजूबाजूच्यांनी सांगितलं की तुम्ही त्या आडाकडच्या रस्त्याने गेला होतात का? तेव्हा त्या महिलेने सांगितलं, हो, मला उशीर झाला होता. त्यामुळे मला वाटलं की शेताकडनं आडाकडच्या रस्त्यानं आपण लवकर जाऊ, म्हणून मी तिथनंच गेले होते. हे सांगताच गावातल्यांनी ओळखलं की तिला काय झालं आहे. मग त्या माणसाला सगळी हकीकत त्या गावातल्यांनी सांगितली की अहो, त्या ओढ्याकडच्या रस्त्याला कुणीसुद्धा ये-जा करत नाही. बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. तिथं एक बाळंतीण गतप्राण झाली होती. तेव्हापासून तिथे तिचा फेरा असतो आणि तिच्या फेऱ्यामध्ये अडकला की त्या व्यक्तीला ती असंच करते आणि शेवटी त्या व्यक्तीला मरण येतं. हे ऐकून त्या माणसाला रडू आलं की आता काय करायचं म्हणून. मग त्या माणसाने त्याच्या आईला बोलवून घेतलं, कारण त्या माणसाची आई ही देवीची भक्त होती. तिला अशा गोष्टी कळून यायच्या आणि त्याच्यावर काय इलाज करू शकतो हे सुद्धा ती सांगायची. त्या माणसाने त्याच्या आईला निरोप दिला आणि त्याची आई आल्यानंतर तिनं त्या माणसाने सगळी हकीकत सांगितली. सगळं सांगून झाल्यानंतर आपल्या सुनेच्या डोक्यावर हात ठेवून तिनं देवीची आराधना केली आणि तिच्या सगळं काही लक्षात आलं. तिने गावातल्यांना विचारलं, मला तुम्ही त्या ओढ्याकडचा रस्ता दाखवू शकता का? मग त्या गावकऱ्यांनी त्या महिलेच्या सासूला त्या ओढ्याकडचा रस्ता दाखवला. ती त्या ओढ्याकडच्या रस्त्याकडे जाऊन आली. तिने सगळं बघितलं आणि ती घरात परत आली. आल्यानंतर तिने तिच्या मुलाला सांगितलं की काही काळजी करू नकोस, सुनबाईला काही होणार नाही. यावर एक उतारा करावा लागेल. तो उतारा करून सुनबाईच्या अंगाभोवतीनं 3 वेळा उतरवून तो त्या ओढ्याच्या दिशेने ठेवून यावं लागेल. फक्त ज्या व्यक्तीने हे करायचं त्या व्यक्तीनं तिथं ते ठेवल्यानंतर त्या ओढ्याकडे मागे वळून मात्र बघायचं नाही. असं केल्यानंतर सुनबाईला कदाचित फरक पडेल, असं तिनं आपल्या मुलाला सांगितलं. तिने तिच्या मुलाला काजळाची डबी आणायला लावली आणि तिचा मुलगा येईपर्यंत तिने बाजरीची भाकरी, बोंबिलाची भाजी आणि कोरडा पांढरा भात शिजवून ठेवला. तिचा मुलगा आल्यानंतर तिच्या मुलाकडून ती काजळाची डबी घेऊन 7 काड्या घेऊन त्या काड्यांना काजळ लावून त्या काड्यासुद्धा त्या तयार केलेल्या पदार्थांच्या वर ठेवला
आणि ते सगळं एका कागदामध्ये घेतलं. हे सारं घेऊन तिनं सांगितलं की आता तिने सांज झाली की एक काम कर, तिला उठून बसायला लाव आणि तिच्या अंगावरून हे सगळं 3 वेळा उतरव आणि तसंच तडक त्या आडाकडे ठेव आणि आडाकडे ठेवून येताना मात्र मागे वळून बघू नको. त्या मुलाने त्याच्या आईने सांगितल्याप्रमाणे सगळं काही केलं आणि तो घरी परतला. घरी परतल्यानंतर त्या दिवशी रात्री सगळी निवांत झोपी गेली आणि दुसऱ्याच दिवशी उठल्यानंतर त्या महिलेला फार बरं वाटू लागलं होतं. ती अंथरुणातनं उठली. बरेच दिवस अन्नपाणी न गेल्यामुळे तिला फार भूकसुद्धा लागली होती. ती उठून तिने घरातली सगळी कामं केली. ती भरपूर जेवली खावली आणि व्यवस्थित झाली. हे पाहून गावातल्यांनीसुद्धा आश्चर्य केलं की आत्तापर्यंत कुणीसुद्धा तिच्या फेऱ्यातून वाचलं नाही आणि तुमच्या आईनं असं काय केलं की त्या बाळंतिणीपासनं यांची सुखरूप सुटका झाली. नाहीतर आत्तापर्यंत ज्या कुणाला त्या बाळंतिणीनं धरलं होतं त्यांना तिनं जीवच घेतला होता. तेव्हा त्या माणसाने गावकऱ्यांना हे सगळं सांगितलं. तेव्हापासनंच गावातनं ओढ्याकडनं कोणी यायचं तर नाहीच, पण जर तिकडून जाण्याचा कुणाचा प्रसंग आलाच किंवा त्या बाळंतिणीच्या वेढ्यात जर कुणी अडकलाच तर अशा पद्धतीने उतारा करून गावातली माणसं ही आपली सुटका करू लागली. गावकऱ्यांनी त्या माणसाच्या आईचे फार आभार मानले. गावदेवीच्या लावलेल्या कौलामुळे म्हणजेच तिला घातलेल्या साकडामुळेच तुमची ह्या गावात भेट झाली आणि आम्हाला ह्या गोष्टीपासून मुक्त होण्याचा उपायसुद्धा मिळाला, असं म्हणून गावकऱ्यांनी आभार मानले. तर ही होती आजची कहाणी. कहाणी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगा. आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.